नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाजनकोमध्ये जे टेक्निशियन 3 ची भरती निघालेली आहे त्या एक्झामचा जो काही सिलेबस आहे, कारण बऱ्याच विद्यार्थी मित्रांमध्ये कसं आहे की एक्झामचा सिलेबस काय असणार आहे, कारण हा जो एक्झाम आहे तो आयबीपीएस बेस असल्यामुळे हा पूर्णपणे पेपर तुमचा जो असणार आहे की आयबीपीएसचा पॅटर्न असणार आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने आपण बघितलं तर की 75 क्वेश्चन्स असणार आहेत. त्याच्यामध्ये ऍप्टिट्यूडसाठी 25 क्वेश्चन्स असणार, त्याला 25 मार्क्स आहेत. रिझनिंग जे नॉर्मल रिझनिंग आहे त्याच्यामध्ये 25 क्वेश्चन्स आहेत, त्याला 25 मार्क्स आहेत. आणि नॉन व्हर्बल रिझनिंग आहे त्याच्यामध्ये 25 क्वेश्चन्स आहेत आणि त्याला 25 मार्क्स आहेत. आणि टोटल ह्या सर्व पेपरसाठी आपल्याकडे जवळजवळ 90 मिनिट्स आहेत. आता आपण ऍप्टिट्यूड मध्ये जे 25 क्वेश्चन्स असणार आहेत ते कुठल्या प्रकारचे, म्हणजे तुम्हाला येणारे क्वेश्चन्स कुठल्या प्रकारचे असतील, कारण आयबीपीएस एक्झाम घेत असल्यामुळे हा जो पॅटर्न आहे आयबीपीएसचा पॅटर्न हा ठराविक पॅटर्न आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघितलं संख्या मालिका, म्हणजे जेणेकरून ते सिरीज असते, ज्याला आपण इंग्रजी नंबर सिरीज म्हणतो. म्हणजे एक वर्गाचा सिरीज असेल किंवा घणाचा सिरीज असेल, असं सिरीजमध्ये क्वेश्चन सिरीज नंबर सिरीज असतो आणि त्याच्यावरती क्वेश्चन्स दिलेले असतात आणि तुम्हाला तो पुढचा येणारा नंबर कोणता येईल. साधारणपणे याच्यामध्ये तुम्हाला एक 5 ते 6 क्वेश्चन्स संख्या मालिकेवर असते. हे तुम्ही कुठल्याही म्हणजे एक स्टँडर्ड बुक कुठल्याही घेऊन त्यातून प्रिपरेशन केलं. त्यासाठी बेसिक रिक्वायरमेंट काय की तुम्हाला नंबर सिस्टीम माहिती पाहिजे आणि तुम्हाला वर्ग, घन, पाढे हे जर तुमचं व्यवस्थित पाठ असेल तर तुम्हाला नंबर सिरीज सॉल्व्ह करायला काही प्रॉब्लेम येणार नाही. दुसरं याच्यामध्ये ऍप्टिट्यूड मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट की बोर्ड मार्क्स. आता बोर्ड मार्क्स मध्ये तुम्ही जर आयबीपीएसचे जे बँकिंगचे पेपर क्लर्कचे काढून बघितलं तर आता ते बरेच एक्झाम्पल्स आहेत ते पॉईंट मध्ये असतात, म्हणजे 12.99 या टाईपचे ते नंबर्स टाकून जिथे बोर्ड मार्क्स रूल अप्लाय करून आपल्याला ते सोडवत येतात आणि सिंपल असतात. त्याच्यावर साधारणपणे एक 5 क्वेश्चन्स विचारण्याची शक्यता आहे. दुसरं आपण त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे डाटा इंटरप्रिटेशन. डाटा इंटरप्रिटेशन मध्ये कसं एका ठराविक गावाची माहिती दिली असते किंवा ते स्तंभालेख म्हणतो आपण, किंवा जे पाय चार्ट आहे त्याच्यावर तुम्हाला एक ठराविक माहिती दिली असते आणि त्याच्यावर तुम्हाला 4 ते 5 क्वेश्चन्स असतात. तर डाटा इंटरप्रिटेशन पण तुम्हाला एक 5 ते 6 क्वेश्चन त्याच्यामध्ये ऍप्टिट्यूड मध्ये बघायला मिळतील. दुसरं आहे त्याच्यामध्ये कसं आहे की आपण जे सिंपल मॅथमॅटिक्सची गणित म्हणतो, वय असेल, सरासरी आहे, शेकडेवारी आहे, नफा तोटा आहे, चलन, लसावी मसावी, बोट, ट्रेन, काळकाम, वेग, याच्यावरती तुम्हाला एक प्रत्येक टॉपिक वरती एक क्वेश्चन या प्रकारे तुम्हाला 10 क्वेश्चन्स असतील. साधारणपणे ऍप्टिट्यूड तुम्हाला बघितलं तर सोपं सिंपल टाईपचं ऍप्टिट्यूड क्वेश्चन्स असणार आहेत, त्यामुळे जास्त घाबरून जायची गरज नाही. मी तुम्हाला जे सांगितलं त्याचे बेसिक प्रॉब्लेम तुम्ही करा. 8वीचं तुम्ही बुद्धिमत्तेचं 8वी स्कॉलरशिपची बुक्स आहेत ती रेफर करा, तुम्हाला बऱ्यापैकी त्यातून तुम्हाला फायदा होऊ शकतो. यानंतर आपण रिझनिंग जे आहेत की जे की तुम्हाला 25 क्वेश्चन्स आहेत आणि 25 मार्क्ससाठी. आता रिझनिंग बेसिकली बघितलं तर स्कोरिंग काय, तुम्ही जर व्यवस्थित आयबीपीएस कुठल्या प्रकारचे क्वेश्चन विचारू शकते याचं जर व्यवस्थित प्रिपरेशन कराल तर तुम्हाला ते 25 आउट ऑफ 25 तुम्हाला मार्क मिळू शकतो. याच्यामध्ये मेन आहे की कोडिंग डिकोडिंग. कोडिंग डिकोडिंग म्हणजे काय, 4 ते 5 नॉर्मल सेंटेन्सेस असतात आणि त्याला एक प्रकारच्या सांकेतिक भाषेमध्ये कोड केलेलं असतं आणि कॉमन टाईपचे तुम्ही वर्ड शोधत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आणि कम्पॅरेटिव्हली इझी असतात. साधारणपणे 5 मार्क्स हे जवळजवळ तुम्हाला म्हणजे जॅकपॉटच आहे. दुसरं आहे बैठक व्यवस्था, म्हणजे काय ठराविक 4-5 मुलं सपोज वर्तुळाकृती बसलेले आहेत किंवा रेक्टँग्युलर मध्ये बसलेले आहेत किंवा लाईनवर बसलेले आहेत, या टाईपचे ते सेटमध्ये क्वेश्चन असतो. याच्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन वरती 5 क्वेश्चन्स याच्यामध्ये असतात. दुसरं आपण बघितलं याच्यामध्ये सोपं आहे इनइक्वॅलिटी. इनइक्वॅलिटी मध्ये एक 4 ते 5 क्वेश्चन्स तुम्हाला आता मी ते लेस दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल टू या टाईपला एक साधारणपणे ट्रिक आहे. माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये गेटची ट्रिक सांगितलेली आहे. हे तुम्ही 5 क्वेश्चन्स जरी आले तर तुम्ही 1 ते 2 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करू शकता. आता याच्यामध्ये अजून एक विचार होतो सिलॉजिझम, जे की वेन डायग्राम काढून आपण ऑल ए आर बी, सम ए आर बी, सम ए आर नॉट बी या टाईपचे जे एक्झाम्पल असतात ते सेट असतात. ते 5 क्वेश्चन्स तुम्हाला त्या सेटमध्ये, हे पण एकदम इझी आहे. ठराविक तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे, तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. नंतर जो आहे की वेन डायग्राम. सपोज तुम्हाला एक सेट दिला जातो शब्दांचा आणि तुम्हाला सांगितलं याचा कुठल्या टाईपचे वेन डायग्राम याला सूट होईल. 1 ते 2 क्वेश्चन्स याच्यावरती पण एक्सपेक्टेड आहे. नंतर आहे की दिशा आपण तुम्हाला हे जे क्वेश्चन बेसिक टाईपचे क्वेश्चन असणार आहेत. दिशावरती नॉर्मल तुम्ही 4-5 प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा, तुम्हाला हे 2 ते 3 काही मार्क्स क्वेश्चन्स येणार ते आरामात सुटून जातील. कारण नातेसंबंधाचा टॉपिक तसा किचकट आहे, तर त्याच्यावर थोडीशी प्रॅक्टिस करा, तुम्हाला एका दुसरा क्वेश्चन या तुमच्या रिझनिंगच्या याच्यामध्ये दिसू शकतो. यानंतर जो शेवटचा तुमचा जो सेक्शन असणार नॉन व्हर्बल बेसिक, म्हणजे आकृत्यांवरचा. याला कसं आहे, आकृत्यांसाठी तुमची खूप रेग्युलर प्रॅक्टिस असणं तुम्हाला गरजेचं आहे. दररोजचे एक ठराविक साधारणपणे 30-40 डायग्राम तुम्ही प्रॅक्टिस करा. याच्यामध्ये पण बरेच टाइप्स पडतात. पहिलं तर आहे की आरशातील प्रतिमा, हे सोपं आहे एकदम. 8वीचं स्कॉलरशिप घेऊन पुस्तक उचलून तुम्ही त्यातून प्रॅक्टिस करू शकता. पाण्यातील प्रतिमा हेही 8वीच्या स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये आहे, काही अवघड नाही याच्यामध्ये. हे सर्व तुमचे मार्क्स आहेत ते एकदम तुम्ही इझिली तुम्हाला मिळू शकतो. दुसरं याच्यामध्ये सिरीज, म्हणजे एक ठराविक तुम्हाला आकृती सिरीज दिली असते आणि तुम्हाला ती पुढे येणारी आकृती कुठल्या टाईपची असणार या टाईपचं तुम्हाला तो क्वेश्चन्स असतात. त्यानंतर समसंबंध,
हे पण हा पण इझी आहे. त्यानंतर याच्यामध्ये बाकी तुम्ही पेपर फोल्डिंग आहे, पेपर कटिंग आहे, समान आकृती ओळखा आहे, वेगळी आकृती ओळखा आहे. हे तुम्ही 8वी स्कॉलरशिप किंवा एक रिझनिंगचं पुस्तक आहे RS अग्रवाल, त्याच्यामध्ये पण सेक्शन असा पूर्णपणे आहे नॉन व्हर्बल रिझनिंगचं. या डायग्रामचे तुम्ही दररोजचे एक 50 डायग्रामची प्रॅक्टिस करा, तुम्हाला एक 25 चे 25 मार्क्स आरामात मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, काही कन्फ्युजन ठेवू नका. हे IBPS पॅटर्न असल्यामुळे तो पटकन क्रॅक करणं एकदम इझी आहे. आणि ठराविक जर तुम्ही रेग्युलरली प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला, मला वाटत नाही की 75च्या 60 अबोव्ह तरी जायला काही इश्यू याच्यामध्ये आहे. यानंतर आपण येणारे माझ्या जे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिकचं आपण एक्सप्लेनेशन आणि प्रत्येक टॉपिकचे एक्झाम्पल, कुठल्या टाईपचे एक्झाम्पल IBPS विचारू शकतो हे आपण बघणार आहोत. थँक्यू.